पुढची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपामुळे नाशिकमधील अनेक घरांना तडे गेलेत। नाशिकात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदू हे गुजरात होतं। नाशिक जिल्हा प्रशासनाची माहिती आहे। पंचवटी बिल्डिंगमधील लिफ्टला भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। ही लिफ्ट ज्यावेळेला वरती जात होती त्यावेळेला लिफ्टमध्ये 14 जण होते आणि वरती जात असतानाच या लिफ्टला भूकंपाचे धक्के जाणवले। जणू काही टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यावर ज्या पद्धतीने लिफ्टमध्ये धक्के जाणवतात तसा धक्का या ठिकाणी जाणवला। इकडे दिंडोरीमध्ये भूकंपामुळे अनेक घरांना तडे गेलेले आहेत। त्याच्यामुळे साहजिकच स्थानिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागात काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। काल रात्री सुमारे 10:10 दरम्यान जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डीपाडा परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय ग्रामीण भागातील कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरापर्यंतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांमध्ये भांडी आणि वस्तू पडल्याच्या घटना घडल्याची माहिती आहे, तर अनेक घरांच्या भिंतींनाही या भूकंपामुळे तडे गेलेत। नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचं केंद्रबिंदू गुजरात राज्यातील हदगडच्या डोंगर रांगांमधील भणवड या ठिकाणी होतं। दरम्यान या भूकंपाची तीव्रता तुलनेनं कमी असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।